ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, जरांगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे। मराठा क्रांती मोर्चाने असा गंभीर आरोप केलेला आहे। हैदराबाद गॅझेट मधून समाजाला फायदा होणार नाही, सरकार आणि जरांगेंनी समाजाची फसवणूक केली असा आरोप आता मराठा क्रांती मोर्चाने केला आहे। तर हैदराबाद गॅझेट मधून समाजाला फायदा होणार नाही असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने केलेला आहे। दरम्यान मराठा क्रांती मोर्चातील नेत्यांनी नेमके काय आरोप केलेत आपण पाहूया। की जरांगेंनी आणि विखे पाटलांनी जी फसवणूक केली ती मराठा समाजाची फसवणूक केली आणि त्यांना जर असा अभिप्रेत असेल न सांगता तर त्यांनी तसा खुलासा केला पाहिजे की कुणब्याचे प्रश्न सुटले म्हणून आम्ही जे आनंदोत्सव साजरा करतोय त्यांना पूर्ण अधिकार आहे। पण आणखीन त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी जो आनंदोत्सव साजरा केलाय त्या कुणब्याचे प्रश्न मिटले म्हणून केलाय का मराठ्याचा म्हणून। तर मराठा क्रांती मोर्चातील नेत्यांच्या आरोपांवर जरांगेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। जसा त्याचा विषय मी कोणावरच काही बोलत नाही, मी फक्त गरिबाचं काम करतो, गरिबासाठी लढतो, एवढाच माझा प्रश्न आहे। आम्ही गरीब नाही जमत, अवघड असत, वेगळे वेगळे विचार आहेत। माझं काय नाही, तुम्ही काही करा, समाज बघतो सगळं, कोण कोणासाठी करतो, कोण कोणासाठी करतो। मी समाजासाठी करतो, गरिबांसाठी लढतो, झुंजतो, मिळून बी देतो। आता मिळून दिलं, चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार आहे, मी बरोबर करतो सगळं। यानंतर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आलं, सरकारनं GR देखील काढला, मात्र आता मराठा क्रांती मोर्चाने गंभीर आरोप केलाय। दीपाली, नक्कीच आपण जर बघितलं तर पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चाने NDTV मराठीवर बोलताना हे स्पष्टपणे आणि उघडपणे थेट आरोप केले ते मनोज जरांगे यांच्यावर की जे आझाद मैदानावर आंदोलन झालं त्यातून हैदराबाद गॅजेट मधून काहीच हाताला आलेलं नाहीये। त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक झाली आणि ही फसवणूक कोणी केली आहे? सरकारने, विखे पाटलांनी आणि मनोज जरांगेंनी। म्हणजे मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने ते बोलतायत की आपल्याला मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र पूर्णपणे आता ओबीसी जाणार आहे, हैदराबाद गॅजेटचा फायदा होणार आहे, हे त्यांचा दावा आहे। मात्र दुसरीकडे आता मराठा क्रांती मोर्चाने थेट आरोप केले की मनोज जरांगेंनी थेटपणे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। या GR मधून मराठा समाजाला हाती काहीच येणार नाही। तुम्ही म्हणतायत की कुणबी नोंदी शोधून आरक्षण देऊ, कुणबी नोंदी आहे कुठे? कारण ज्या कुणबी नोंदी होत्या त्या ऑलरेडी शिंदे समितीने सगळ्या तपासलेल्या आहे। मराठवाड्यात अंदाजे 47,000 नोंदी सापडलेल्या आहे। आता आणखी 2-3 हजार नोंदी सापडल्या तर खूप सापडतील, त्यानंतर नोंदी सापडणार नाही। मग ज्यांच्या नोंदी नाही त्यांनी कसं हे आरक्षणाचा लाभ घ्यायचा? एक असे अनेक गाव आहेत की ज्या गावात कुणाचंच कुणबी प्रमाणपत्र आहे, मग त्या गावातल्या लोकांनी कसं करायचं? असे अनेक प्रश्न या मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केले आहे। मात्र मनोज जरांगे यांच्यावर पहिल्यांदा कोणीतरी थेटपणे फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे। मुंबईच्या आंदोलनातून मराठा समाजाची फसवणूक झाली आणि ती मनोज जरांगे यांनी केल्याचा आरोप आता मराठा क्रांती मोर्चा यांनी केलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता मराठा समाजात 2 गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।